मग आपला नेक्स्ट चॅप्टर असणार आहे डिफरन्शियल इक्वेशन. या डिफरन्शियल इक्वेशनवरती जेईला एक एक्झाम्पल लिनियर डिफरन्शियल इक्वेशनवरती हमखास येतच. कारण मागच्या आत्ताच्याच जानेवारीच्या बॅचमध्ये भरपूर प्रत्येक बॅचमध्येच डिफरन्शियल इक्वेशनचं एक एक्झाम्पल आलेलंच आहे. आता आपण पहिली 2-3 एक्झाम्पल ही CETच्या लेवलची घेतो आहे आणि पुढची 2-3 एक्झाम्पल ही JEEच्या लेवलची घेतो आहे. ठीक आहे. मग आता पहिलं एक्झाम्पल आपल्याला दिलं आहे डिग्री अँड ऑर्डर ऑफ द डिफरन्शियल इक्वेशन. तर आता डिग्री आणि ऑर्डर म्हणजे काय? तर डिग्री म्हणजे जे पहिल्यांदा ऑर्डर बघूया. ऑर्डर म्हणजे जे डेरिव्हेटिव्ह काढतो ना आपण त्याला ऑर्डर म्हणायचं. मग dy/dx म्हटलं की फर्स्ट ऑर्डर, d2y/dx² म्हटलं की सेकंड ऑर्डर, d3y/dx³ म्हटलं की थर्ड ऑर्डर. मग आता ते चेक करायचं दिलेल्या डिफरन्शियल इक्वेशनमध्ये ते कोणत्या ऑर्डरचं आहे. ठीक आहे. आणि डिग्री म्हणजे काय की जे हायेस्ट ऑर्डर आपले आलेले त्याची पॉवर म्हणजे काय असणार त्याची असणार. मग आता दिलेलं एक्झाम्पल काय बघा आपलं 1 + dy/dx ब्रॅकेट Q⁻⁷ इज इक्वल टू 7 × d2y/dx². आता डिग्री ज्यावेळेस आपल्याला फाइंड आउट करायची असते त्यावेळेस आपल्याला ती टर्म निगेटिव्ह नको आहे. ह्या पहिला पॉईंट. ती टर्म रॅशनल नंबर नको आहे. म्हणजे इथं दिलेली आहे तशी 7/3 असले नंबर्स नको आहेत तिथं. जर तसले नंबर तिथं आले तर तिथं डिग्री कॅल्क्युलेट करता येत नाही. आणि तिसरा पॉईंट की तो कोणाच्या फंक्शनमध्ये नको आहे. म्हणजे साईनच्या कॉसच्या ह्याच्यात dy/dx आलं तर तिथं सुद्धा डिग्री काढता येत नाही. तिथं फक्त ऑर्डर काढता येते. ठीक आहे. बघा मग आता ह्याचं काय करूया आपण दोन्ही साईडचा क्यूब करूया. तर काय येईल 1 + dy/dx ब्रॅकेट Q⁻⁷ इज इक्वल टू इथं 7³ तसंच ठेवूया इंटू d2y/dx² ब्रॅकेटचा क्यूब येणार. आणि मग आता इथं चेक करू शकतो आपण हायेस्ट ऑर्डर किती आहे तर 2 आहेत डेरिव्हेटिव्ह, एक dy/dx आणि दुसरं d2y/dx². मग आपलं हायेस्ट कोणतं आलं 2 म्हणजेच ऑर्डर आली 2. आणि त्याच ह्याचं आपण पॉवर बघायची. ती पॉवर इथं किती आहे 3 म्हणजे डिग्री आली 3. मग आता आपल्याला विचारताना क्वेश्चन कसा विचारला आहे नीट वाचायचा. डिग्री अँड ऑर्डर म्हणजे तो सिक्वेन्स पाहिजे. पहिल्यांदा डिग्रीत किती 3 आणि ऑर्डर 2 म्हणजे 3 आणि 2 हा आपला ऑप्शन आहे. कारण दुसरा एक ऑप्शन आपल्याकडे बघा काय आहे 2 अँड 3. तसं जर केलं तर आन्सर चुकणार. त्यामुळं जसं विचारलं आता जर ऑर्डर अँड डिग्री विचारलं असतं तर मग हा ऑप्शन असता. पण आपल्याला विचारलं आहे डिग्री अँड ऑर्डर. हे चेंज करतात लक्षात घ्या. कधी विचारतात ऑर्डर अँड डिग्री, कधी विचारतात डिग्री अँड ऑर्डर. आणि हे विचारलेलं आहे CETला एक्झाम्पल महाराष्ट्राच्याच. त्यामुळे नीट बघून घ्या एक्झाम्पल. ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया अजून एक त्याच्यावरतीच. बघा नेक्स्ट एक्झाम्पल द ऑर्डर अँड डिग्री ऑफ द डिफरन्शियल इक्वेशन. आता प्रिव्हियस एक्झाम्पलमध्ये आपण द डिग्री अँड ऑर्डर आता इथं चेंज केला. द ऑर्डर अँड डिग्री ऑफ द डिफरन्शियल इक्वेशन 1 + dy/dx ब्रॅकेट स्क्वेअर प्लस साइन ऑफ dy/dx टोटल ब्रॅकेट ⁴ इज इक्वल टू d2y/dx². ठीक आहे. एक्झाम्पल कन्सिडर करूया आहे तसंच आपण 1 + dy/dx खरं तोंडी एक्झाम्पल पण सोडवता आले पाहिजे ती प्लस साइन ऑफ dy/dx टोटल ब्रॅकेट ⁴ इज इक्वल टू d2y/dx². इथला ⁴ जाण्यासाठी आपण काय केलं पाहिजे ⁴ केलं पाहिजे 1/4 जाण्यासाठी. मग काय येणार 1 + dy/dx ब्रॅकेट स्क्वेअर प्लस साइन ऑफ dy/dx ब्रॅकेट ⁴ इज इक्वल टू d2y/dx² ब्रॅकेट ⁴. आता ह्याच्यात ऑर्डर बघा. हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह कोणता आहे 2 आणि डिग्री काय येणार 4 येणार का ह्याची डिग्री तर नाही. कारण इथं दिलेला नंबर आहे साइन ऑफ dy/dx म्हणजे इथं डेरिव्हेटिव्ह गेलं आहे आणि इथं डेरिव्हेटिव्ह गेलं किंवा असं दिलं कॉस ऑफ dy/dx किंवा
e⁻⁷ असं जर दिलं आपल्याला तर त्यावेळेस डिग्री कॅल्क्युलेट करता येत नाही किंवा नॉट डिफाईन होते. लक्षात आहे. म्हणून फक्त ऑर्डर काढता आली. हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह किती आलं 2 आणि डिग्री नॉट डिफाईन. मग असा ऑप्शन कोणता आहे आपला तर डी ऑप्शन आहे. ऑर्डर 2 डिग्री नॉट डिफाईन. त्यामुळे नीट बघून घ्या एक्झाम्पल, कारण पूर्णपणे वेगळं आहे आणि अशा ह्याच्यात लगेच आपण काय करू शकतो चुकू शकतो. कारण इथं 2 आणि 4 हा ऑप्शन आहे, इथं हा बी, पण तो ऑप्शन करेक्ट नाही. आपला ऑप्शन काय आला ऑर्डर 2 डिग्री नॉट डिफाईन. ठीक आहे, लक्षात आलं. ठीक आहे, नेक्स्ट एक्झाम्पल बघूया आपण ह्यातला. बघा आता नेक्स्ट एक्झाम्पल, डिफरन्शियल इक्वेशन ऑफ ऑल पॅराबोलाज. म्हणजे आता आपल्याला डिफरन्शियल इक्वेशन तयार करायचं. ठीक आहे, कोणत्या पॅराबोलाचं y² = 4a इंटू ब्रॅकेट x मायनस बी वेअर a अँड b आर आर्बिट्ररी कॉन्स्टंट्स आणि त्याला खाली ऑप्शन्स दिले आहेत. मग आता ज्यावेळेस आपल्याला डिफरन्शियल इक्वेशन तयार करायचं असतं ना त्यावेळेस आपण त्याचं डेरिव्हेटिव्ह काढायचं असतं आणि ज्यावेळेस आपल्याला त्याचं सोल्युशन काढायचं असतं तेव्हा इंटिग्रेशन काढायचं असतं, कारण दोन्ही अपोजिट प्रोसेस आहेत. ठीक आहे, म्हणून आपल्याला आता इथं डिफरन्शियल इक्वेशन तयार करायचे आहे. ते कशाचं तयार करायचं आहे आपल्याला तर y² = 4a इंटू ब्रॅकेट x मायनस बी. हे पहिल्यांदा आपण सिम्प्लिफाय करूया. म्हणजेच y² हे ना आतमध्ये मल्टिप्लाय करूया तर 4ax मायनस 4ab. ठीक आहे, आणि आता ह्याचं आपण डेरिव्हेटिव्ह जर काढलं तर काय येईल ते आपण चेक करूया तिथं. ठीक आहे, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. आता बघा y² डेरिव्हेटिव्ह काढायचं आहे. y² डेरिव्हेटिव्ह काय येणार 2y इंटू dy/dx इज इक्वल टू 4a कॉन्स्टंट आहे आणि एक्सचं डेरिव्हेटिव्ह किती येणार 1, म्हणजे आलं फक्त 4a आणि 4ab पूर्णपणे कॉन्स्टंट आहे कारण एक्झाम्पलमध्ये म्हटलं म्हणजे ह्याचं 0 झालं. ह्याला वाटलंच तर इक्वेशन नंबर 1 देऊया, पुढे उपयोगी पडलं तर. ठीक आहे, आता आपल्याकडे 2 आर्बिट्ररी अजून हा कॉन्स्टंट गेला नाही म्हणून अजून एकदा आपण काय करूया डिफरन्शिएट करूया. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. आता इथं 2 फंक्शनचा प्रॉडक्ट आहे, तो 2 कॉन्स्टंट बाहेर ठेवूया आणि y कॉन्स्टंट आणि dy/dx डेरिव्हेटिव्ह काय येतं d2y/dx² प्लस dy/dx कॉन्स्टंट ठेवला आणि ह्या yचं डेरिव्हेटिव्ह काढलं तर परत इंटू dy/dx इज इक्वल टू 4a काय कॉन्स्टंट आहे म्हणजे त्याचं डेरिव्हेटिव्ह 0 आला. आता हा 2 काय होणार ह्या कॉन्स्टंट बरोबर कॅन्सल होणार म्हणजे आपला आन्सर काय येणार y इंटू d2y/dx² प्लस हा dy/dx इंटू dy/dx आहे, दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं म्हणजे त्याचा स्क्वेअर येणार म्हणजेच काय आलं dy/dx ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 0. म्हणजे आपलं डिफरन्शियल इक्वेशन काय तयार झालं y इंटू d2y/dx² प्लस dy/dx ब्रॅकेट स्क्वेअर. आणि आता हा ऑप्शन कोणता आहे आपला तो चेक करायचा y इंटू d2y/dx² प्लस dy/dx ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 0. कोणता आहे ऑप्शन सी. म्हणजे आपलं आन्सर काय आलं सी आलं. लक्षात आलं, डिफरन्शियल इक्वेशन आपण तयार केलं. तसंच पुढचं एक अजून डिफरन्शियल इक्वेशन आपण तयार करूया. बघा नेक्स्ट एक्झाम्पल, द डिफरन्शियल इक्वेशन ऑफ ऑल सर्कल्स. मगाशी आपण एक्झाम्पलमध्ये बघितलं पॅराबोला, त्याच्याऐवजी आता दिलेलं आहे ऑल सर्कल्स विच पासेस थ्रू द ओरिजिन अँड हुज सेंटर लाईज ऑन द वाय ॲक्सिस. ठीक आहे, अशा पद्धतीचं सर्कल आहे. म्हणून आता सर्कलचं इक्वेशन माहीत पाहिजे आपल्याला. मग सर्कलचं एक स्टँडर्ड इक्वेशन म्हणजे सेंटर रेडियस फॉर्मचं काय आहे आपल्याकडं इकडं देतो बाजूला जरा एक्स मायनस एच ब्रॅकेट स्क्वेअर प्लस वाय मायनस के ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर. आर म्हणजे रेडियस आणि एच के काय असतो पॉईंट असतो. पण आता इथं जे सर्कल दिलेलं आहे इथं रफ डायग्राम काढतो मी, ते कुठं आहे लाईज ऑन द वाय ॲक्सिस अशा पद्धतीने आहे बघा. आणि वाय ॲक्सिसवरती जर पॉईंट असेल तर एक्स नेहमी 0 राहतो म्हणजे इथं 0 येणार.
म्हणून आपलं सर्कलचं इक्वेशन काय तयार होणार, एक्स मायनस 0 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस वाय मायनस के ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू, आता हे आर म्हणजे रेडियस, पण रेडियस म्हणजे डिस्टन्स किती आहे तर के आहे, म्हणून तिथं काय येणार के स्क्वेअर. असं झालं आपलं सर्कलचं इक्वेशन तयार. ठीक आहे. आता ह्या सर्कलचं इक्वेशन तयार केल्यानंतर त्याचं आपण काय करूया, सॉल्व करूया. मग काय येणार, हे एक्स स्क्वेअर प्लस ह्याचा ब्रॅकेटचा स्क्वेअर करूया, वाय स्क्वेअर मायनस 2yk प्लस के स्क्वेअर इज इक्वल टू के स्क्वेअर. आणि के स्क्वेअर कॅन्सल झाला, म्हणजेच राहिला एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर मायनस 2yk इज इक्वल टू 0 असं राहिलं. ठीक आहे. आता ह्यातला इकडचा वाय आपण कॅन्सलच करून टाकूया, कारण एक्झाम्पल सोडवायचे आपल्याला तिथं, म्हणून हा नंबर लिहिताना असं लिहूया, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू 2yk. ठीक आहे, लक्षात आलं इथपर्यंत. बघा आता, मग आता इथला वाय डिवाइड करूया आपण इकडं, तर काय येईल, एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय वाय प्लस ह्याला वायनं डिवाइड केलं तर वाय इज इक्वल टू 2k, कारण कॉन्स्टंट इकडे एकच राहिला, म्हणजे डेरिव्हेटिव्ह सोडवायला सोपं आहे. आणि मग आता आपल्याला त्याचं डिफरन्शियल इक्वेशन तयार करायचं, म्हणून काय करूया, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. आता हे न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर म्हणजे त्याचा रूल वापरला पाहिजे. डिनॉमिनेटर कॉन्स्टंट, डिनॉमिनेटर वाय इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ न्यूमरेटर डायरेक्ट लिहितो 2x मायनस न्यूमरेटर कॉन्स्टंट इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर dy बाय dx टोटल डिवायडेड बाय ह्या डिनॉमिनेटरचा स्क्वेअर म्हणजे वाय स्क्वेअर प्लस ह्या वायचं डेरिव्हेटिव्ह dy बाय dx आणि 2k कॉन्स्टंट आहे, त्याचं डेरिव्हेटिव्ह 0. बघा किती सिम्पल केलं. आता डिनॉमिनेटर सेम करण्यासाठी वाय स्क्वेअरनं मल्टिप्लाय करूया आपण. मग इथं करायची गरज नाही, कारण वाय स्क्वेअर कॅन्सल झाला. इथं राहिला 2x y मायनस एक्स स्क्वेअर इंटू dy बाय dx प्लस वाय स्क्वेअर इंटू dy बाय dx, कारण इथला मल्टिप्लाय झाला आणि इज इक्वल टू 0. आता ऑप्शन जर बघितले आपण तर तशा पद्धतीचं ऑप्शन तयार करायला लागेल आपल्याला, म्हणून काय करायला लागेल, ह्यातून मायनस साईन कॉमन घेतलं पाहिजे, म्हणजेच काय येईल 2xy मायनस इंटू dy बाय dx कॉमन घेतला तर ब्रॅकेटमध्ये हा एक्स स्क्वेअर प्लस होईल आणि वाय स्क्वेअर मायनस होईल इज इक्वल टू 0. म्हणजेच काय येईल आन्सर, एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर, ह्या पॉझिटिव्ह केला तर हा निगेटिव्ह होणार, इंटू dy बाय dx मायनस 2xy इज इक्वल टू 0. आणि मग हा आपला ऑप्शन कोणता आहे बघा, ऑप्शन नंबर ए हे आपलं आन्सर आलं. लक्षात आलं सगळ्यांच्या. सर्कल्सचं डिफरन्शियल इक्वेशन तयार केलं आपण. ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. ठीक आहे, बघा नेक्स्ट एक्झाम्पल, इफ y इज इक्वल टू e रेज टू मायनस एक्स इंटू कॉस 2x देन विच ऑफ द फॉलोइंग डिफरन्शियल इक्वेशन इज सॅटिस्फाईड. ठीक आहे. आणि खाली डिफरन्शियल इक्वेशन 4 दिले, त्यातलं कोणतं डिफरन्शियल इक्वेशन ह्याचं असेल असं काढायचं आहे, म्हणजेच डेरिव्हेटिव्ह फक्त काढायचं. इथं थोडंसं वेगळं एक्झाम्पल आहे. बघा काय दिलेलं आहे, y इज इक्वल टू e रेज टू मायनस एक्स इंटू कॉस 2x. ठीक आहे. डिफरन्शिएट केलं पण आता लिहित नाही, डायरेक्ट डिफरन्शिएट करूया. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, तर ह्याचं डेरिव्हेटिव्ह येणार dy बाय dx इज इक्वल टू, इथं प्रॉडक्ट रूल वापरायला लागेल. मग प्रॉडक्ट रूलनुसार काय येणार, पहिल्यांदा e रेज टू मायनस एक्स कॉन्स्टंट, कॉसचं डेरिव्हेटिव्ह किती येतं मायनस साईन 2x इंटू 2xचं डेरिव्हेटिव्ह 2 प्लस कॉस 2x कॉन्स्टंट आणि e रेज टू मायनस एक्सचं e रेज टू मायनस एक्स इंटू ह्या मायनस एक्सचं डेरिव्हेटिव्ह -1 म्हणून तो तिथं मल्टिप्लाय केला. म्हणजे दिस इज इक्वल टू काय आलं, e रेज टू हा निगेटिव्ह आधी लिहूया आपण
मायनस एक्स इंटू हा 2 साइन 2x आणि इथं मायनस ई रेस टू मायनस एक्स इंटू कॉस 2x, याला म्हणूया आपण इक्वेशन 1, कारण ते आपण पुढे उपयोगी करू. ठीक आहे. आता इक्वेशन 1 नुसार हे आन्सर म्हणजे काय आहे, y. म्हणजे आपल्याला हे इक्वेशन मिळालं dy/dx इज इक्वल टू -2 इंटू ई रेस टू मायनस एक्स इंटू साइन 2x मायनस y, याला म्हणूया इक्वेशन 2, कारण हा पण पुढे वापरूया आपण. ठीक आहे. आता बघा, अजून एकदा डिफरन्शिएट केलं पाहिजे आपल्याला, कारण सगळ्या ऑप्शनमध्ये डबल डेरिव्हेटिव्ह आहे. ठीक आहे. अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. तर dy/dx डेरिव्हेटिव्ह काय ना, d2y/dx² इज इक्वल टू, इथं पण प्रॉडक्ट रूल वापरायला लागेल, म्हणजे -2 बाहेर ठेवा इंटू ब्रॅकेट ई रेस टू मायनस एक्स, तसाच साईनचं डेरिव्हेटिव्ह कॉस 2x आणि परत इंटू 2 पुढे येईल प्लस साइन 2x कॉन्स्टंट आणि ई रेस टू मायनस एक्सचं मायनस ई रेस टू मायनस एक्स ब्रॅकेट कंप्लीट आणि वायचं डेरिव्हेटिव्ह काय आलं, dy/dx. लक्षात आलं. दिस इज इक्वल टू -2 ना आतमध्ये मल्टिप्लाय करूया आपण, तर -2 इंटू -2 +2 काय आला, -4 ई रेस टू मायनस एक्स इंटू कॉस 2x, हा मायनस आणि हा मायनस प्लस 2 साइन 2x इंटू ई रेस टू मायनस एक्स आणि हा पुढचा मायनस dy/dx तसंच. ठीक आहे. आता इक्वेशन 2 वरून आपण ह्याची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करूया, म्हणजे हा -y इकडे येईल, तो काय होणार +y आणि हा -2 त्यातला मायनस कॅन्सल करूया आपण, म्हणजे दिस इज इक्वल टू हा d2y/dx² तसंच. ह्याच्यासाठी लिहूया आपण y इक्वेशन 1चा वापर करून, म्हणजे तयार झालं -4y प्लस, आता इथं आपल्याला ई रेस टू मायनस एक्स इंटू साइन 2xचा आन्सर आणि 2 पण आहे, म्हणजे हे मायनस साईन आपण इकडं घेऊया, म्हणजे तो किती येणार -y मायनस dy/dx आणि पुढचा मायनस dy/dx तसंच राहील. ठीक आहे. मग काय झालं, d2y/dx² इज इक्वल टू हा -4y हा -y किती झाला -5y, हा मायनस मायनस प्लस -2 टाइम्स dy/dx. लक्षात आलं का. थोडंसं क्रिटिकल आहे पण सोपं एक्झाम्पल आहे, काय त्याच्यामध्ये अवघड नाही. आणि मग काय येतं आहे, देअरफॉर सगळे नंबर एका बाजूला घेतले, d2y/dx² प्लस हा दिलेचा 2 इंटू dy/dx प्लस 5y इज इक्वल टू किती आला 0. आणि मग हा आपला ऑप्शन कोणता आहे बघा, सगळेच्या सगळे प्लस. ऑप्शन कोणता आहे, तो आन्सर आपला बी. काय काय केलं, इक्वेशन 1 आणि 2चा दोन्ही ह्याच्यात वापर केला आपण, त्यामुळे एक्झाम्पल आपल्याला सोप्या पद्धतीनं सॉल्व करता आलं. लक्षात आलं. बघा तसंच आपण आता पुढचं एक एक्झाम्पल बघूया. आपण पुढचं आता सोल्युशन काढायचं एक्झाम्पल बघूया. ठीक आहे. बघा नेक्स्ट एक्झाम्पल, द सोल्युशन ऑफ द डिफरन्शियल इक्वेशन. म्हणजे आता डिफरन्शियल इक्वेशनचं सोल्युशन काढायचं, आणि सोल्युशन काढायचं म्हणजे आपल्याला इंटिग्रेशन काढायला लागतं. आणि जर डिफरन्शियल इक्वेशन तयार करायचं असेल तर डेरिव्हेटिव्ह काढायला लागतं. म्हणजे आधीच्या आपण सगळ्या एक्झाम्पलमध्ये डेरिव्हेटिव्ह काढला, आता आपण इंटिग्रेशन काढणार आहे. म्हणून हा चॅप्टर येण्यासाठी डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशन दोन्ही आले पाहिजेत. लक्षात येते. बघा कशाचं काढायचं आहे, तर हे डिफरन्शियल इक्वेशन दिले आपल्याला, dy/dx इज इक्वल टू 1 + x इंटू y डिवायडेड बाय y - 1 इंटू x. आता इथं 3 मेथड्स असतात. पहिली असते व्हेरिएबल सेपरेबल, म्हणजे एक्सचे एक्स बरोबर आणि वायचे वाय बरोबर व्हेरिएबल आणायचे. दुसरी असते होमोजिनियस, आणि तिसरी मेथड आहे आपल्याला लिनियर डिफरन्शियल इक्वेशन. म्हणजे 3च मेथडनं डिफरन्शियल इक्वेशन सॉल्व करायचे. आता त्यातलं
हे कोणत्या ह्याच्यात बसतं आहे तर व्हेरिएबल सेपरेट करण्याच्या बसतं आहे. म्हणजे हा y-1 इकडं आणायचा आणि हा y इकडं डिवाइड करायचा इंटू ह्याला मल्टिप्लाय dy इज इक्वल टू हा 1 + x तसंच ठेवणार डिवायडेड बाय x आणि हा dx इकडं आणणार. म्हणजे ह्या dx बरोबर x आणले सगळे आणि ह्या dy बरोबर y आणले सगळे. म्हणून ह्याला काय म्हणायचं व्हेरिएबल सेपरेबल मेथड. इट इज व्हेरिएबल सेपरेबल मेथड. आणि व्हेरिएबल सेपरेबल मेथड असेल तर आपण डायरेक्ट त्याचं इंटिग्रेशन काढायचं. देअरफॉर इंटिग्रेटिंग काय करायचं त्याचं इंटिग्रेशन. म्हणून आता इंटिग्रेशन ऑफ y-1 डिवायडेड बाय y इंटू dy इज इक्वल टू इंटिग्रेशन 1 + x डिवायडेड बाय x इंटू dx. y न सेपरेट डिवाइड केलं इंटिग्रेशन ऑफ 1/y मायनस 1/y इंटू dy इज इक्वल टू इंटिग्रेशन 1/x प्लस x/x इंटू dx. लक्षात आलं. देअरफॉर सेपरेट करूया इंटिग्रेशन y/y 1 आला 1 इंटू dy मायनस इंटिग्रेशन 1/y इंटू dy इज इक्वल टू इंटिग्रेशन 1/x इंटू dx प्लस इंटिग्रेशन 1 इंटू dx असं आलं. लक्षात आलं. मग आता ह्याचं इंटिग्रेशन काढायचं. 1चं काय येणार विथ रिस्पेक्ट टू y काढतोय म्हणजेच काय येणार y मायनस 1/yचं काय येणार log y इज इक्वल टू 1/xचं काय येणार log x प्लस काय येणार याचं x. लक्षात आलं. आणि आता ह्याचं काय करूया हा नंबर इथं कॉन्स्टंट इंटिग्रेशन इकडं c घेऊया y बरोबर. ठीक आहे. आता बघा ऑप्शन असा कुठलाच तिथं दिसत नाही म्हणजे आपल्याला सिम्प्लिफिकेशन करायचे लॉगमधलं. म्हणून हे दोन नंबर इकडे ट्रान्सफर करूया. देअरफॉर log x हा इकडे आला तर प्लस log y हा प्लस x हा मायनस y इज इक्वल टू c. ठीक आहे. लॉगची प्रॉपर्टी माहिती आहे. log a प्लस log b काय असतो log a इंटू b. म्हणजेच काय आलं log ऑफ x इंटू y प्लस x मायनस y इज इक्वल टू c. आणि मग आता हा ऑप्शन कुठे येतो बसतोय बघा log ऑफ x इंटू y प्लस x मायनस y इज इक्वल टू c. कुठला आला ऑप्शन आपला ऑप्शन c आला. लक्षात आला. बघा किती सिम्पल एक्झाम्पल होतं सोल्युशन काढण्यासाठी व्हेरिएबल सेपरेबल मेथडचा वापर करून. ठीक आहे. बघा नेक्स्ट एक्झाम्पल द सोल्युशन ऑफ द डिफरन्शियल इक्वेशन 1 + cos x इंटू dy इज इक्वल टू 1 मायनस cos x इंटू dy इज. म्हणजे सेम टाईपमध्ये आलं तसंच बरोबर. मग आता ह्याच्यासाठी काय करायचं त्याच पद्धतीनं व्हेरिएबल सेपरेट होतात का नाही हे चेक करायचं. ठीक आहे. मग आता इथं लिहिताना त्याच्यासाठी काय लिहूया dy/dx इज इक्वल टू पण पहिलं इक्वेशन घेऊया 1 + cos x इंटू dy इज इक्वल टू 1 मायनस cos x इंटू dx. ठीक आहे. आता इथं लिहिताना हा dy इथंच ठेवूया हा dx इकडं आणूया डिवायडेड बाय dx इज इक्वल टू हा इथं येईल 1 मायनस cos x डिवायडेड बाय 1 प्लस cos x. कारण हे cos x cos x मध्येच आहेत म्हणून एकत्र आणले आपण. ठीक आहे. आता 1 मायनस cos 2θचा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला तरीसुद्धा आपण परत एकदा लिहूया 1 मायनस cos 2θ इज इक्वल टू 2 sin स्क्वेअर थिटा आणि 1 प्लस cos 2θ इज इक्वल टू 2 cos स्क्वेअर थिटा. आता इथं काय येणार हाफ आहेत म्हणजेच काय येणार त्याचा फॉर्म्युला x/2 मध्येच म्हणजे 2 sin स्क्वेअर x/2 डिवायडेड बाय 2 cos स्क्वेअर x/2. सोपं करत चाललो आहे एक्झाम्पल आपण. ठीक आहे. 2 कॅन्सल झाला. साइन स्क्वेअर डिवायडेड बाय कॉस स्क्वेअर कशात येणार tan स्क्वेअरमध्ये.
दिस इज इक्वल टू tan स्क्वेअर x/2 आणि आता व्हेरिएबल सेपरेट होतील. देअरफॉर dy इज इक्वल टू tan स्क्वेअर x/2 इंटू dx. म्हणजे काय झालं हे, इट इज व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म. देअरफॉर इंटिग्रेटिंग, आता ह्याचं इंटिग्रेशन म्हणजेच इंटिग्रेशन ऑफ dy इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ tan स्क्वेअर x/2 इंटू dx. दिस इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ tan स्क्वेअरचा फॉर्म्युला वापरायचा इथं. तो काय येणार, sec स्क्वेअर x/2 मायनस 1 इंटू dx. ह्याचा येणार dy. आता इंटिग्रेशन डीवायचं इंटिग्रेशन y इज इक्वल टू सेक स्क्वेअरचं इंटिग्रेशन काय येणार, सेपरेट करायचं म्हणजे सेक स्क्वेअरचं काय येणार tan x/2 आणि डिवायडेड बाय x/2चं डेरिव्हेटिव्ह 1/2 मायनस x आणि प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन c आला. लक्षात आलं. देअरफॉर y इज इक्वल टू, हा 2 वरती जाणार, 2 tan x/2 मायनस x प्लस c. बघा किती सिंपल एक्झाम्पल होतं. सोल्युशन करण्यासाठी आपण ह्या पद्धतीचा वापर केला. इथं फक्त इंटिग्रेशन सेपरेट केलं या ठिकाणी आणि त्याचं इंटिग्रेशन काढलं आणि इथं ह्याचं डेरिव्हेटिव्ह तिथं ठेवायचं, लक्षात विसरायचं नाही. आणि मग काय ते 2 tan x/2 मायनस x प्लस c असा ऑप्शन कुठे आपला, 2 tan x/2 मायनस x प्लस c. ऑप्शन कोणता आला आपला, ऑप्शन नंबर ए आला. लक्षात आलं. अशी आपण कशाची, व्हेरिएबल सेपरेबल फॉर्मची एक्झाम्पल सॉल्व केली. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण त्याच्या पुढची एक्झाम्पल सॉल्व करूया. ठीक आहे. आणि ही एक्झाम्पल खूप सोपे आहेत, त्यामुळे ही एक्झाम्पल परीक्षेसाठी करायचीच आहेत. ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे हा ड्रॉप करू नका, कारण एक्झाम्पल JEEमध्ये तर हमखास पडतंच आणि CETमध्ये तर 2-3 पडणार आहेतच तुम्हाला. त्यामुळं डिफरन्शियल इक्वेशनला सोडू नका. डिफरन्शियल इक्वेशन खूप महत्त्वाचं आहे. लक्षात आहे. काय अडचण असेल तर ह्याच्यामध्ये तुम्ही विचारू शकता की. ठीक आहे. बाकीचे एक्झाम्पल आपण पुढच्या ह्याच्यामध्ये बघूया.